वडापाव तर तुम्ही नेहमीच खाल्ला असेल किंवा बनवला असेल, पण तुम्ही कधी चायनीज वडापाव खाऊन बघितला आहे? तर चला मग आज आपण झटपट तयार होणार चटपटीत असा चायनीज वडापाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. कमी तेलामध्ये तयार होणारा चटपटीत असा चायनीज वडापाव बनवण्यासाठी इथे मी 3 उकडून स्मॅश करून घेतलेले बटाटे घेतले आहेत. आता आपण या बटाट्यांमध्ये 1 वाटी किसलेला कोबी, अर्धी वाटी किसलेले गाजर, 1 मोठी वाटी उभी चिरून घेतलेली शिमला मिरची. येथे मी शिमला मिरचीला उभ्या आकारामध्ये कट करून घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकतात. 1 मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा, त्याचसोबत चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून शेजवान चटणी, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून सोया सॉस. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. म्हणजेच आता आपली बटाट्या वड्यांसाठी लागणारी चटणी बनवून तयार आहे. आता आपण लगेच याचे वडे बनवण्यास घेणार आहोत. येथे मी थोड्या मीडियम आकारामध्ये वडे बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये वडे बनवून घेऊ शकतात. याआधीसुद्धा मी वडापाव किंवा पाववड्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपले सगळे वडे बनवून तयार आहेत. आता आपण या वड्यांना वरच्या बाजूने ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी ब्रेड क्रम्स कसे बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण वड्यांना ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत. संपूर्ण वड्यांना ब्रेड क्रम्स लावून झाल्यानंतर येथे मी एका फ्राय पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले वडे ठेवून घेणार आहोत. येथे मी वड्यांना शॅलो फ्राय करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात. आता आपण या वड्यांना दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपल्या वड्यांना एका बाजूने आपण पलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपल्या वड्यांच्या एका बाजूने छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण वड्यांना दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपले वडे दोन्ही बाजूने छान असे लालसर तळले गेले आहेत. आता आपण हे वडे तेलामधून काढून घेऊ. आता इथे मी पाव घेतला आहे. आता आपण या पावाचे 2 भाग करून घेऊ. पावाचे 2 भाग करून झाल्यानंतर आता आपण या पावाच्या एका भागावर शेजवान चटणी लावून घेणार आहोत. पावाच्या एका भागावर शेजवान चटणी लावून झाल्यानंतर आता आपण त्या शेजवान चटणीवर बनवून घेतलेला वडा ठेवून घेणार आहोत. वडा ठेवून झाल्यानंतर आता आपण त्या वड्यावर बारीक किसून घेतलेली कोबी ठेवून घेणार आहोत. पाहताच क्षणी तोंडाला पाणी आणणारा चायनीज वडापाव बनवून तयार आहे. चायनीज वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.